हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वोक ॲस्पिरंट. आणि वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती मी स्टुडंटला हेल्पफुल होईल अशी जी ही माहिती मला मिळते ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. मग जे सिनियर स्टुडंट असतील त्यांच्यासाठी गव्हर्मेंट जॉबशी रिलेटेड ज्याही काही वेगवेगळ्या व्हॅकन्सीज येत असतील, मग त्याच्या एक्झाम अपडेटबद्दल, त्यानंतर त्याचे कट ऑफ, त्यानंतर रिझल्ट वगैरे या सगळ्या ज्या माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. त्यानंतर जे स्टुडंट आता नवीन प्रिपरेशन करतायत किंवा जे आपले जुने देखील स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी जर वेगळ्या काही एज्युकेशनल स्कीम असतील, जसं TRTI, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत आणि या वर्षापासून RT देखील, तर यांच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम आहे याबद्दल देखील माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असते. आणि तुम्हालाही अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आत्ता आपण जे बघणार आहे, RRBची एक नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे त्याबद्दल बोलणार आहे. तर ज्यांनी कुणी ANM, GNM, BSc किंवा केमिस्ट्री वगैरे केलं आहे त्यांच्यासाठी हा एक चांगला चान्स असू शकतो. कारण यामध्ये नर्सिंग सुप्रिटेंडंट, त्यानंतर मलेरिया इन्स्पेक्टर, त्यानंतर फार्मसिस्ट या लोकांसाठी ही एक अतिशय चांगली संधी असू शकते. कारण 23 जुलैला रेल्वेने जे ते एक शॉर्ट नोटीस जे ते काढलेलं आहे, तर ते 23 जुलैला हे फक्त एक शॉर्ट नोटीस आलं आहे रेल्वेचं की 434 वॅकन्सीजसाठी जे ते त्यांना एक्झाम जी ती कंडक्ट करायची आहे. मग त्यानुसार त्यांनी पोस्ट दिलेला आहे की नर्सिंग सुप्रिटेंडंट, डायलिसिस टेक्निशियन, त्यानंतर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर, फार्मसिस्ट, रेडिओग्राफर, ECG टेक्निशियन आणि लॅब टेक्निशियन या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या असणार आहे. यामध्ये देखील 105 जागा आहे. त्यानंतर नर्सिंगसाठी 272च्या आसपास जागा आहे आणि टोटल ज्या आहेत त्या 434 जागा ज्या आहेत त्या भरायच्या आहे. त्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन वगैरे सगळं कधीपासून स्टार्ट होईल याबद्दल डिटेल आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. ही रेल्वेकडून एक शॉर्ट नोटीस आलेली आहे. त्यानंतर तुमचा सिलेबस काय असेल वगैरे, तुमचं एज किती असावं लागेल, त्यानंतर कुठल्या डेटपासून काउंट करायचं आहे, हे सगळं व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर याची इम्पॉर्टंट डेट्स जे ते आधी लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 23 जुलैला जे ते एक शॉर्ट नोटीस आलं होतं, त्यानुसार 9 ऑगस्ट 2025पासनं आणखी सुरू झालेलं नाही आहे. तुम्हाला ॲप्लिकेशन जे ते स्टार्ट होतील आणि 8 सप्टेंबर 25पर्यंत ॲप्लिकेशन जे ते राहणार आहे. म्हणजे जवळजवळ 1 महिना तुमच्याकडे असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. आणि फीज पे करण्याची लास्ट डेट देखील 8 सप्टेंबरच आहे. म्हणजे 9 ऑगस्ट टू 8 सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्ही जे ते तुम्हाला जी कुठली तुमची पोस्ट म्हणजे ज्या कुठल्या पोस्टला तुम्ही इलिजिबल आहात आणि तुम्हाला प्रेफर जी आहे तुम्हाला करायची पोस्ट, त्यासाठी तुम्ही इथे अप्लाय जे ते करू शकतात. आता यामध्ये व्हॅकन्सीज कुठल्या पोस्टसाठी आणि किती आल्या आहेत त्या आपण डिटेल बघूया. नर्सिंग सुप्रिटेंडंटसाठी 272 व्हॅकन्सीज आलेल्या आहे. त्यानंतर फार्मसिस्टसाठी 105, हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टरसाठी 33. आपण रिसेंटली नवी मुंबईमध्ये देखील हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टरची पोस्ट बघितली होती, परंतु क्वालिफिकेशन वेगळं असल्याने त्या मुलांना सगळ्यांना इथे फॉर्म भरता येणार नाही आहे. कारण आपण नवी मुंबईचं जर बघितलं तर त्यांनी फक्त 12th सायन्स झालेला असेल तर तुम्ही फॉर्म फिल करू शकत होते. परंतु इथे आय थिंक केमिस्ट्री तुमचा BScमध्ये सब्जेक्ट असणं जे ते गरजेचं आहे. त्यामुळे ज्यांची केमिस्ट्री झाली त्यांना हा एक चांगला चान्स असू शकतो. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनच्या 4 जागा आहे. त्यानंतर ECG टेक्निशियनच्या 4 जागा आहे. त्यानंतर लॅब असिस्टंट ग्रेड 2च्या 12 जागा आहे. आणि रेडिओग्राफर एक्सरेच्या ज्या आहेत त्या 4 जागा आहे. अशा टोटल 434 जागांसाठी ही वॅकन्सी आलेली आहे. आता या सगळ्या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी तुमचं मिनिमम आणि मॅक्झिमम एज किती असू शकतं ते बघून घ्या. नर्सिंग सुप्रिटेंडंटसाठी अप्लाय करताना तुमचं मिनिमम एज जे ते 20 असायला पाहिजे, मॅक्झिमम जे ते 43. आणि इथं फुल नोटिफिकेशन येईलच, त्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन जे कॅटेगरी वाईज असेल, जसं SC STचं किंवा माजी सैनिक वगैरे यांच्यासाठीचे जे एज रिलॅक्सेशन असतं ते देखील भेटेलच. फक्त तुम्ही सध्यापुरतं ज्यांना एज रिलॅक्सेशन नाही आहे वगैरे त्यांनी तुम्हाला बघून घ्यायचं असेल तर स्क्रीन पॉज करून एकदा तुम्ही क्रायटेरिया जो आहे तो एजचा बघून घेऊ शकतात. आणि नेक्स्ट आहे आपल्याकडं की तुमची एक्झाम कशी होईल. तर प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजे इथे तुमचे जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत ते असतील आय थिंक. त्यानंतर जनरल अवेअरनेस, त्यानंतर जनरल अरिथमॅटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे मॅथ्सचा आणि रिझनिंगचा पार्ट, आणि जनरल सायन्स जे ते असणार आहे. त्यानंतर तुमची इथं या मार्किंग सिस्टीममध्ये 0.25ची निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. सध्या आपण आपल्या महाराष्ट्रात ज्याही सरळ सेवा होत आहेत त्यांचं जर बघितलं तर निगेटिव्ह मार्किंग नसते, परंतु इथे तुमचं
0.25चं निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. आणि त्यानंतर लास्टला आहे की पेमेंट किती असणार आहे. बिगेस्ट मोटिवेशन, कुठलेही प्रिटेंडंटसाठी पे स्केल जे येते 7 असणार आहे. त्यामध्ये तुमची इनिशियल पे जे येते तुमचं 44,900पर्यंत जे ते असेल. त्यानंतर डायलिसिस टेक्निशियनचं पे स्केल जे ते 6 असेल. त्यानंतर बाकी सगळ्यांचं 6च आहे. त्यानंतर फक्त फार्मसी आणि एक्सरे टेक्निशियनचं जे ते पे स्केल 5 आहे. एकदम चांगला सेंट्रलचा पे 5चा स्केल देखील खूप चांगला मानला जातो. तर ज्यांना कुणाला हा फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठीच्या ज्या लिंक आहेत, म्हणजे आता तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय करणार आहे तर RRB मुंबईची जी वेबसाईट असेल तिथे तुम्हाला जे ते अप्लाय करावं लागेल. त्याची जी शॉर्ट नोटीस आहे माझ्याकडे ती मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला जी आहे ती प्रोव्हाइड करून देईल. जर कुणाला काही प्रॉब्लेम येत असेल फॉर्म भरताना वगैरे, आणखी तर फॉर्म सुरू देखील झालेले नाही आहे, परंतु या पोस्टसाठी देखील तुमचं काय म्हणतात स्पेसिफिक एज्युकेशन क्रायटेरिया जो आहे तो ठेवलेला आहे. एकदा तुम्ही तो स्पेसिफिक एज्युकेशन क्रायटेरिया काय तो देखील बघून घ्या. जसं हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टरसाठी आपल्याकडे मी सांगितल्याप्रमाणे फक्त 12th सायन्स लागत होतं, परंतु RRBसाठी केमिस्ट्री असणं जे ते गरजेचं आहे. त्यानंतर एकदा क्वालिफिकेशन क्रायटेरिया आहे जो तुमचा चेक करून घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल फॉर्म भरताना किंवा दुसरा इतर कुठल्याही बाबतीत, ऑब्व्हियसली फॉर्मच्याच बाबतीत, तर तुम्ही मला टेलिग्रामला जे ते विचारू शकता. आणि थँक्यू.